राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। पारनेर तालुक्यातील मौजे, राळेभात, थेरपाळ येथील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन 2022-23 या वर्षामध्ये मंजूर झालेल्या कामांच्या निधी आणि वितरणामध्ये गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी गावामधील सतीश अशोक कारखिले यांनी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनानुसार गावठाण, हरिजन वस्ती आणि सिद्धार्थ नगर इथे वीज पुरवठ्यासाठी 1 लाख रुपये, तसेच मातंग वस्ती, वस्ताद, लहुजीनगर इथे वीज पुरवठ्यासाठी 4 लाख रुपये अशी 2 कामं मंजूर करण्यात आली होती। या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार तुषार अभिमान साठे यांना कामाचा कार्यरंभ आदेश देण्यात आला होता। त्यानंतर संबंधित कंत्राटदारानं कामं पूर्ण केल्याचं मोजमाप पुस्तिकेमध्ये नोंद असून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहीनं ते पारितही झाले आहे असा दावा करण्यात आला। काम पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारास अद्याप मोबदला देण्यात आलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। याबाबत कंत्राटदारानं पंचायत समिती पारनेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे 29 ऑगस्ट 2024 रोजी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये संबंधित कामं तुषार साठे यांनीच पूर्ण केल्याचं स्पष्ट झाल्याचा उल्लेख करण्यात आला। तक्रारीनुसार L1 कंत्राटदार काम करण्यास असमर्थ असल्यास L2 किंवा L3 कंत्राटदारास काम देणं अपेक्षित असताना कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया न राबवता श्री इंडस्ट्रीज हंगा या एजन्सीला काम देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच मूळ कंत्राटदाराच्या नावानं असलेल्या काही दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे। सदरच्या कामाच्या मोजमाप पुस्तिका दुसऱ्या एजन्सीच्या नावानं तयार करून बिल काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। यामध्ये ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच तसेच संबंधित अभियांत्रिकी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि इतर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, तसेच दोषींवरती कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, मी राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले। लाईव्ह येण्याचं कारण असं की आमच्या राळेगण थेरपाळमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत जे काम झालं त्या कामामध्ये काही प्रकारचा आभार दिसून आला आहे। त्यामध्ये आम्ही काढलेल्या माहितीनुसार की जे काम होतं त्या कामासाठी जे टेंडर मागवले गेले होते त्या टेंडरमध्ये 3 टेंडर आले होते। त्यामध्ये एक साठे म्हणून होते, दुसरे काळे आणि तिसरे तांबे म्हणून होते। सदर कामाची निविदा मागवल्याच्या नंतर हे सगळं टेंडर बिलोमध्ये जे असतील त्याला काम दिलं जातं। त्या कामामध्ये जे साठे होते त्यांनी प्रॉपर बिलोमध्ये जाऊन जे काम घेतलं होतं त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच व ग्रामसेवक यांनी त्या साठेंना जे टेंडर प्रक्रियेमध्ये ते बिलो असल्यामुळे त्यांना ते काम देण्यात आलं, तसा कार्यारंभ आदेश त्यांना देण्यात आला। सदर काम हे साठे यांनी केल्याच्या नंतर त्या काम केल्याच्या नंतर त्यांनी जे काम केलं त्या बाबतीत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या बिलासाठी फॉलोअप घेतल्याच्या नंतर त्याची MB म्हणा, जे 65 नंबर आहे तो पण म्हणा, ते सगळं झाल्याच्या नंतर हे 65 नंबर आणि MB सेक्शनल इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या सहीने पूर्ण होतो। तो पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी ते सबमिट केला। सबमिट केल्याच्या नंतर बिलाची मागणी केली, परंतु बिलाची मागणी केल्या असता त्या साठ्यांना ते लक्षात आलं की माझे पैसे तिसऱ्याच कंपनीच्या नावाने वर्ग करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी त्यासाठी BDOने एक अर्ज दिला की माझे पैसे काम केले परंतु अद्याप माझे पैसे भेटले नाही। तर BDOने खाली विस्तार अधिकारी संजय जगताप आणि अजून एक अधिकारी आहे त्यांना त्या ग्रामपंचायत दप्तराची चौकशी करण्यासाठी पाठवले। त्या दप्तराची चौकशी केली असता त्यांना त्या कामामध्ये अनियमितता आढळून आली। अनियमितता आढळून आल्याच्या नंतर त्यांनी सदरचा अहवाल पाहता तो अहवाल त्यांनी BDO साहेबांना सादर केला की सदरच्या कामामध्ये अनियमितता असून
ह्या कामाची ह्या जे ग्रामसेवक आहेत यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं, जेणेकरून सरकारी दप्तरामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होऊ नये ह्या गोष्टीसाठी निलंब करण्यात यावं. परंतु त्यांनी त्या गोष्टीचा अहवाल घेऊन ग्रामसेवकाचेही म्हणणे मागवले. त्या ग्रामसेवकाचे म्हणणे मागवल्याच्या नंतर ग्रामसेवकांनी सांगितलं की त्यांच्या म्हणण्यामध्ये असं दिलं की सदर हा साठे कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो काम करण्यास असमर्थ आहे, तसं त्यांनी आम्हाला पत्र दिलंय. परंतु ते पत्र पाहिलं गेलं तर साठे यांनी टेंडर प्रक्रियेमध्ये साठे म्हणून तुषार अभिमान साठे नावाने टेंडर प्रक्रिया झाली होती. तर तिथं जे असमर्थ असल्याचं जो पत्र तिथं ग्रामपंचायतला प्राप्त झालं ते पत्र एबीएस इंजिनिअरिंग नावाने झालं. मग मला एवढं सांगायचं की एबीएस इंजिनिअरिंग हे जर टेंडर प्रक्रियेत नसताना त्याचा असमर्थ असल्याचा दाखला यांनी घेण्याचं कारणच नव्हतं. बरं, दाखला घेतल्याच्या नंतर ते जे लेटर पॅड होतं ते लेटर पॅडवरती जे मोबाईल नंबर आहे तर लेटर पॅड तर श्री इंडस्ट्रीजचं नाही, सॉरी एबीएस इंजिनिअरिंगचं नाहीच आहे, परंतु त्याच्यावरती असलेला मोबाईल नंबर हा श्री इंडस्ट्रीज जी चौथी पार्टी ज्याच्या नावावरती पैसे वर्ग करण्यात आले त्या चौथ्या पार्टीचा मोबाईल नंबर त्याच्यात नमूद आहे. मग ह्या गोष्टीचे सर्व पाहणी केली असता त्यांनी ते म्हणणं त्यांचं ग्रामसेवकांनी म्हणणं त्यांना बीडीओंना दिलं. बीडीओंना दिल्याच्या नंतर ते सगळं अहवाल पाहून त्यांनी बीडीओनी त्याच अहवालाला प्रत जोडून मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, जिल्हा परिषद अहमदनगर यांना पत्रव्यवहार केला व पत्रव्यवहारात सांगितलं उल्लेख केला गेला की सदर कामाची अनियमितता आढळून आलेली असून जे ग्रामसेवक आहेत आढाव बबन दादाराम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं व कुठल्याही प्रकारचा सेवेत ठेवू नये. परंतु असे हे केलेलं असताना अद्याप कुठल्याही प्रकारचं झेडपीकडून म्हणा किंवा माननीय कार्यकारी अधिकारी जे असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्याकडून आत्तापर्यंत जवळजवळ ह्या गोष्टीला माझ्या हिशोबाने 12 ते 13 महिने उलटून गेले. कुठलाही प्रकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु आम्ही काल ग्रामपंचायत सदस्य किरण कारकेले असतील, मी आहे किंवा आमचे अजून जे सहकारी आहेत, आम्ही सर्वांनी ह्या गोष्टीची चौकशीसाठी काल मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय सन्माननीय भंडारी साहेब यांना भेटलो. त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की सदर कामाची चौकशी आपण आपल्या स्तरावर करून यामध्ये दोषी असणार आहे. आता यामध्ये दोषी असताना काय केलंय की यांनी फक्त दोषीमध्ये फक्त ग्रामसेवक दाखवलाय, परंतु ह्या कामाच्या अनियमिततामध्ये जर टेंडर प्रोसिजरला जर सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, ह्या दोघांच्या प्रोसिजरने टेंडर प्रोसिजर झाली, कार्यारंभ आदेश प्राप्त झाला. मग त्यानंतर एमबी बनवणारे जर सेक्शनल इंजिनियर आहेत, सेक्शनल इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर यांनी पण एमबी बनवली आहे, 65 नंबर बनवला आहे. मग हे सुद्धा तितकेच दोषी आहेत का त्यांनी पहिल्यांदा तुषार साठेच्या नावाने एमबी बनवली, 65 नंबर बनवला. त्यानंतर सुद्धा त्यांनी दुसरी पण श्री इंडस्ट्रीच्या नावाने एमबी आणि 65 नंबर बनवलेला आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे, तर हे दोघं जर केलेले असतील त्यामध्ये चेक सुद्धा विड्रॉल होताना सरपंचाच्या सही आणि ग्रामसेवकाच्या सहीने झाले, मग ग्रामसेवक एकटा दोषी कसा? दोषी आहे तर हे चौघं पण दोषी आहेत. आम्ही आमच्या म्हणण्यामध्ये मांडलेलं आहे की ह्या चौघांवरती कारवाई करण्यात यावी. परंतु ही कारवाई होत असताना यामध्ये काम कम्प्लिशन सर्टिफिकेटमध्ये एमएससीबीचं एक पत्र प्राप्त झालं आम्हाला की श्री इंडस्ट्रीजने एमएससीबीला काम पूर्ण असल्याचा दाखला दिला. मग मला काय म्हणायचं, इथं काम करताना तुषार साठेंनी काम केलंय, मग श्री इंडस्ट्रीजला काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला, म्हणजे याच्यात सर्व जो दोषी आहेत. आम्ही जे अधिकारी आहे भंडारी साहेबांना रिक्वेस्ट केली की याच्यात दोषी जे लोक आहेत त्यांना सर्वांना यामध्ये वर्ग करण्यात येऊन यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्या प्रकारचे आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसं मी अर्ज पण दिलेला आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये मला एक अजून सांगायचं आहे की जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांच्याशी आम्ही त्रयस्थ मार्फत बोलणं पण केलं की भाऊ तुमच्याकडं ह्या अशा गोष्टी घडल्यात, ह्या डबल एमबी बनली. तर त्यांचं म्हणणं आलं की याच्यात दुसरी जी एमबी आहे ती जी श्री इंडस्ट्रीच्या नावाने जी एमबी बनवली त्याच्यात आमचा कुठल्याही प्रकारचा रोल नाही. मग मला एवढंच सांगायचं आहे, जर त्यांचा इथं रोल नसेल तर डेप्युटी इंजिनियर म्हणा, सेक्शनल इंजिनियर यांचे सिक्के, डुप्लिकेट सिक्के कोणी बनवले, सिक्के बनवणारे, याच्यामध्ये दोषी आढळणारे जे सिक्के बनवणारे ज्यांनी डुप्लिकेट इंजिनियरच्या सह्या जर केल्या असतील तर उद्या हे कुठल्याही प्रकारचा जिल्हा परिषदमधून मोठ्या प्रकारचा अपव्यवहार करू शकतात किंवा अपहार करू शकतात. त्यामुळे ह्या ज्या प्रकरणामध्ये सर्वांना दोषी जेवढे सापडतील त्यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करून तात्काळ यांना निलंबित करण्यात यावं, एवढीच माझी मागणी या ठिकाणी मी भंडारी साहेबांना केली किंवा माझ्या ग्रुपने केलेली आहे. आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही यावरती उपोषण करणार आहोत. आम्ही काल भेटल्याच्या नंतर आम्हाला गुंजाळ साहेबांनी सांगितलं मी सुनावणी ठेवली आहे,
मी त्यांना हे रिक्वेस्ट केली की साहेब याच्यात अनियमितता आहे, तुम्ही बारकाईने चौकशी करा. पण गुंजाळ साहेबांचं म्हणाले की आम्ही आता मंगळवारी त्यांना जी तारीख दिली त्याच्यावरती पाहू काय होतं. परंतु माझं एवढं म्हणणं आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. यामध्ये ग्रामसेवक जे आहेत यांनी VRS मागितला. मग VRS कुठल्या आधारे मागितला? तुमची चौकशी चालू असेल, तुम्ही VRS घेऊ शकता का? तसा नियम आहे का? जर तसा नियम असेल तर ठीक आहे, तुम्ही देऊ शकता. परंतु ज्या एखाद्या फ्रॉडमध्ये किंवा तुमच्या अपहारामध्ये जर तुम्ही एखादा अधिकारी सापडत असेल, तो VRS घेऊ शकत नाही किंवा याच्यातून पळता पाय काढू शकत नाही. एवढीच आमची मागणी आहे. लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. याच्यात जर काही निकालात फेरबदल झाले तर आम्ही ह्या गोष्टी घेऊन कोर्टामध्ये अपील करणार आहोत. परंतु आमच्या एका मेंबरने त्याला ग्रामसेवकांना फोन केला असता, भाऊसाहेब याच्यामध्ये अनियमितता आहे, तुम्ही काय केलाय? तर भाऊसाहेबांचं एवढंच म्हणणं आलं की मी वरिष्ठ पातळीवरून याच्यामध्ये ताकद लावलेली आहे, मला काही होणार नाही, कोणा कुठं जायचं त्यांनी जाऊ द्या. मग जर असं घडत असेल, आज हे जर अधिकारी एवढे बेधडक जर अपहार करत असतील तर पुढे जाऊन ZP म्हणा, पंचायत ग्रामपंचायत म्हणा, यांना कुठल्याही प्रकारचा लगाम राहणार नाही. जर अधिकारी जर रक्षकच जर भक्षक बनले तर मग यात कुठल्याही प्रकारचं तथ्य राहणार नाही. म्हणून माझी सन्माननीय भंडारी साहेबांना किंवा उपमुख्य विभागीय अधिकारी असेल गुंजाळ साहेब, त्यांनाही विनंती असेल की आपण तात्काळ ह्या अधिकाऱ्यांचं म्हणा किंवा जे डेप्युटी इंजिनियर असेल, सेक्शनल इंजिनियर असेल, ग्रामसेवक असेल, यांना निलंबन करून हे ग्रामसेवक, सरपंच आणि हेच दोघं यांच्या चौघांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, एवढीच माझी विनंती. त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य काय किरण कारकेले हे पण तुम्हाला हे सांगतील. नमस्कार, मी किरण भगवान कारकेले, ग्रामपंचायत सदस्य राळेगण थेरपाळ. खरं तर माझा सहकारी मित्र बाजीराव यांनी सविस्तर माहिती अफरातफराची संपूर्णपणे माहिती दिलेलीच आहे. तर आमच्या सांगण्याचा आणि हे प्रकरण उघडकीस आणण्याचा एकच हेतू आहे की इथून पुढे ग्रामपंचायत हा जो अफरातफर झालेला आहे, ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जे सेवक आहेत बबन दादाराम आडाव, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्राथमिक मागणी आहे. याशिवाय हे राळेगण थेरपाळमध्ये अशाच प्रकारचे अनेक मोठमोठाले भ्रष्टाचार हे झालेले आहेत. ह्या राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार झालेले आहेत ते उघडकीस येणे खूप गरजेचं आहे, अशी आमची मागणी आहे. जर असं निलंबन झालं नाही अशा ग्रामसेवकांचं तर इथून पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोठमोठाले भ्रष्टाचार हे असेच होत राहतील. जर त्या ग्रामसेवकावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील काळात मोठं आंदोलन उभं करू आणि उपोषणाला बसू. खरं तर राळेगण थेरपाळ हे एक विकासाचं मॉडेल व्हावं अशी आमची प्रामुख्याने इच्छा होती. पण ते विकासाचं मॉडेल न राहता खरं तर भ्रष्टाचाराचं मॉडेल होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणून ह्या ग्रामपंचायत कार्यालयाची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे अशी आमची नम्र विनंती. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.